खूप मोठे भाषण नाही आहे. अखंड मंडलाकारं व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. विशाल हिंदू संमेलनामध्ये व्यासपीठावर आसीन आहे साध्वी सरस्वती दीदीजी आणि आपले सावनेरचे बाबा सर्वांचे आवडते आणि सुदर्शनजी जैन, तसेच राठी साहेब आणि आमचे शैलेशजी जोशी साहेब आणि समोर बसलेले प्रेक्षकवृंद, युवा शक्ती आणि संपूर्ण कलाकारांचे पालक वर्ग हा खाली भारतीय बैठकीत बसलेला आहे. सर्वांना नमन करतो आणि जास्त वेळ दिलेला नाही म्हणून तेवढ्या वेळात मी माझं 2 शब्द रूपी हे भावपुष्प ठेवण्याचा प्रयास करतो. सज्जनांनो, या हिंदू संमेलनामध्ये मथुरेमध्ये भगवान कृष्णाच्या मंदिरावर एक ओवी लिहिल्या गेली आहे. काल वर्षतु पर्जन्या सृष्टी शास्त्रशालिनी देश योम शोभ रहितो ब्राह्मणा संतु निर्भया. हे संत, हे साधू संत व्यासपीठावर आसीन आलेले आमच्या साध्वीजी सरस्वती दीदी. हिंदू कशाला म्हणावं? हिंदू शब्दामध्ये 2 शब्दाचा मिलाप आहे सज्जनांनो. हीन आणि दू म्हणजे नष्ट प्रवृत्तीचा, या क्रूर प्रवृत्तीचा नाश करणे, त्याचा नायनाट करणे. आणि ते कोण करतात? तर ह्या आपल्या व्यासपीठावर आपण कटआउट मध्ये बघतोय, संत पण आहेत आणि महात्मे पण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर गोंदवलीकर गुरुजी आहेत, विदा सावरकर आहेत, महाराणा प्रताप आहेत, भगतसिंग आहेत. या लोकांनी ह्या धर्माला वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, देव धर्म देश याच्यासाठी जे प्रयत्न केले सज्जनांनो, तो खरा हिंदू आहे. आमच्या संतांच्या वाङ्मयामध्ये हे सांगितलं नाही का आम्ही या जातीचे आहे त्या जातीचे आहे. नाही, आमची जात कोणती आहे का आम्ही धर्माला जिवंत ठेवू, आम्ही देशाला जिवंत ठेवू, आम्ही देशासाठी काहीतरी करू. ह्या सर्व बाबी या घटनेमध्ये लिहिलेल्या आहे. आणि या युवा शक्तीचं किती करावं कौतुक. म्हणून मला सांगायचं आहे का हा सर्व कार्यक्रम सुदर्शनजी जैन आहेत, राठी साहेब आहेत आणि हे युवा शक्ती यांनी हा घडून आणला. तर मला हे सांगायचं आहे का हिंदू जागृत झाला पाहिजे सज्जनांनो. हिंदू आहे दुसऱ्यावर परोपकार करणारा, धर्माला जिवंत ठेवणारा, नवे नवे आपलं संपूर्ण शरीर या देशासाठी या धर्मासाठी तयार ठेवणारा, याला म्हणतात हिंदू सज्जनांनो. काल वर्ष तू पर्जन्या सृष्टी शालिनी. आणि भगवंत त्या धरेवर अवतार घेतो, ती अशी धन्य असलेली भारतभूमी सज्जनांनो. या भारतभूमीमध्ये आम्हाला येण्याचं सौभाग्य मिळालं म्हणून तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत. संतांनी म्हटलं का आम्हाला पाहिजे या जातीचे, म्हणजे ती जात नाही. आता इथे तुम्ही कटआउटवर पाहता महात्मा ज्योतिबा फुले आहेत, स्वामी विवेकानंद आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे आणि अनेक साधू संत आहेत सज्जनांनो. यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं. भगतसिंग असो, विदा सावरकर असो, देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण तळहातावर घेतले. आणि तुम्ही नेहमी एक गीत ऐकता, मी जास्त वेळ न घेता. देव देश आणि देशासाठी प्राण घेतले हाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. म्हणजे देशासाठी आपले प्राण देण्याला नेवशावर झाले सज्जनांनो. हे आहे हिंदुत्व खरं. नुसतं भगवं घालणं, नुसतं असं करणं, झेंडा घेणं हे हिंदुत्व नव्हतं. एखाद्यावर जर प्रसंग असला तर त्याच्या मदतीला जाणं हे आहे खरं हिंदुत्व. म्हणून माझ्या मायबापांनो, जागरूक व्हा, जागरूक व्हा, झोपेत राहू नका. वेळ फार कठीण आहे आणि म्हणून सजग राहिलं पाहिजे, बी प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. आणि बस एवढंच सांगायचं आहे मला. आता या महात्म्यांच्या पुढं काय बोलावं आणि वेळेची कमतरता आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होऊन आपल्याला ऐकायचे आहे ते सरस्वती दीदीचे विचार, म्हणून मी माझ्या शब्दांना आवर्त घेतो. आणि सर्वांचा आम्हाला दर्शन झालं याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, वंदे मातरम. आवाज काही येत नाही, थकले का काय, झोपले का काय? मी नारा देणार, त्याच्या मागे जोरदार नारा द्यायचा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय
राम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद महाराज जी. महाराज जी ने हमें हिंदू शब्द का अर्थ